नमस्कार कास्तकार बांधवांनो, मी उदय लाड आता सर्व कास्तकार बांधवांचे करतो शेती मित्राच्या नवीन व्हिडिओत मनापासून खूप खूप स्वागत. कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट. ही 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरात 100% येणार 200 रुपयांची तेजी. सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट. सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. ही 15 एप्रिलनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरात 100% येणार या ठिकाणी 200 रुपयांची तेजी. पण 15 एप्रिलनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे 15 एप्रिलनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरात 100% येणार 200 रुपयांची तेजी. आणि या 200 रुपयाच्या तेजीमध्ये मग 15 तारखेनंतर हरभऱ्याचा दर हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार व या तेजीमध्ये मग 15 तारखेनंतर आपण देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची विक्री करायची अथवा नाही. जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत. तर बघा कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट. हे आता 15 एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरात 100% येणार 200 रुपयांची तेजी. पण 15 एप्रिलनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 15 एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरात 100% येणार 200ची तेजी. आणि या 200च्या तेजीमध्ये मग 15 एप्रिलनंतर हरभऱ्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार व या 200च्या तेजीमध्ये आपण 15 एप्रिलनंतर हरभऱ्याची विक्री करायची अथवा नाही या महत्त्वाच्या प्रश्नांची चला आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तरे. जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही 5,000 रुपये प्रति क्विंटल पासून 5,400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. काही बाजार समित्यांमध्ये दर पातळी 5,000 रुपये प्रति क्विंटलच्या खाली सुद्धा दिसत आहे. पण 15 तारखेनंतर मग देशांतर्गत बाजारामध्ये असं घडणार की ज्याच्यामुळे हरभऱ्याच्या दरात येणार 200ची तेजी हे समजून घ्या. सध्याच्या कंडिशनला मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची विक्री ही सुरू जरी असली तरी देखील सरकार मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदी करताना दिसत नाही. सरकारची खरेदी या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं जर सुरू व्हायची म्हटली तर 15 एप्रिलची वाट बघावी लागेल. कारण 15 एप्रिलपर्यंत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक व इतर राज्यांची खरेदी ही सुरू होण्याची शक्यता नाही. म्हणजे खरेदी सुरू झाली आहे पण गोडाऊन त्या ठिकाणी जे आहे ते अगोदरच्या मालानं भरलेले. याच्यामुळं सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर आपल्याला इथं खरेदी ही 15 एप्रिलनंतर पिकअप करताना दिसेल. खास करून महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तर खरेदी आणखी सुरूच झाली नाही. ही खरेदी 1 एप्रिलनंतर सुरू होईल आणि मोठ्या स्केलवरती ही खरेदी 15 एप्रिलनंतर त्या ठिकाणी सुरू होताना दिसेल. आणि जर मध्य प्रदेशचा विचार केला तर मध्य प्रदेशमध्ये जरी 23 मार्चला खरेदी सुरू झाली असली तरी 15 एप्रिलनंतरच खरेदी जोर पकडेल असं जाणकारांचं मत आहे. मग या जर सर्व गोष्टींचा विचार केला तर देशातील सर्वात महत्त्वाचे 2 राज्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश इथं 15 एप्रिलनंतर हरभऱ्याची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे. आणि याच्यामुळे कुठेतरी आवकसुद्धा 15 एप्रिलनंतर कमी होईल व कुठंतरी सरकारची खरेदी वाढेल. याच्यामुळे 15 एप्रिलनंतर मागणी व पुरवठ्यात मोठा गॅप निर्माण होऊ शकतो. हा गॅप हरभऱ्याला त्या ठिकाणी तेजी प्रदान करू शकतो आणि याच्यामुळे हरभऱ्याचा जो भाव सध्या 5,000 ते 5,400 दरम्यान आहे तो 15 एप्रिलनंतर कमीत कमी 200 रुपयांनी सुधारून 5,200 ते 5,600च्या दरम्यान हरभऱ्याची दर पातळी जाण्याची शक्यता दिसायला लागली. अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की हरभऱ्यात जरी 15 एप्रिलनंतर 200 तेजी आली तरी हरभऱ्याचा बाजारभाव हा हमीभावापेक्षा खाली राहणार आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी हमीभावापेक्षा हरभऱ्याचा दर हा एप्रिल महिन्यात वर जाताना दिसणार नाही.
अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटतं एप्रिल महिन्यात हमीभाव जास्त असल्यामुळे आपण सरकारलाच या ठिकाणी हरभरा विक्री करावा आणि जर आपण थांबू शकत असाल तर मला वाटते जून जुलै महिन्यानंतर जर आपण हरभरा विक्री केली तर 100% आपल्या 6,000चा बाजारभाव इथं मिळताना दिसू शकतो. भविष्यात देशातील बाजारात आता हरभऱ्याची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो. तर कास्तकार बांधवांना अशाच एका नवीन व्हिडिओ मी उद्याला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.